रंगे रंग रे श्री रंग रंगे रंग रे श्री रंग काय फुलरासी पतंगे काय फुलरासी पतंगे काय फुलरासी पतंगे काय फुलरासी पतंगे रंगे रंगे रे श्री रंग रंगे रंगे श्री रंग रंगे रंगे रे श्री रंग रंगे रंग रे श्री रंग काय फुलरासी पतंगे काय फुलरासी पतंगे पतंगे काय फुलरासी पतंगे काय फुलरासी पतंगे काय फुलरासी पतंगे शरीर जायाचे ठेव शरीर जायाचे ठेवले शरीर जायाचे ठेव शरीर जायाचे ठेवले हरसी अभिलाषी जनी हरसी अभिलाषी जनी अभिलाष जनी अभिलाष जनी नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर द्रव्य दाराक्षण भंगूर द्रव्यदाराक्षण भंगुर द्रव्यदाराक्षण द्रव्यदाराक्षण भंगुर शरीर जायाचे ठेव शरीर जायाचे ठेव शरीर जायाचे ठेव शरीर जायाचे ठेव हरसी अभिलाषी जनी अभिलाषी जनी अभिलाष धनी धरती अभिलाष धनी धरती अभिलाष धनी अंतकाळीचा सोयरा काळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा काळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा 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 अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा म्हणे विठोदरा म्हणे विठोदरा म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवणी जायाचे ठेवणी शरीर जायाचे जायाचे ठेवणी अभिलाषी जनी धरती अभिलाषी जनी अभिलाष जने धरी अभिलाष जने धरी अभिलाष जने धरती अभिलाष जने ताडी वाजवा विठोबा रखुमाई विठ्ठला 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 ताडी वाजवा माय बाप विठ्ठला 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 विठ्ठला
रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलासी जनी नोहे तुझा हा परिवार द्रव्यदाराक्षण भंगुर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलासी जनी अंतकाळीचा सोयरा तुका मने विठो धरा शरीर दायाचे ठेवणे धरसी अभिलासी जनी विठला विठाला 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 कुंडली गवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव विठाला 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 समचरण सरोजं सान्द्र नीराभुदावं जगन निहित पानी मंडना मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत दिशन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावत जीवोधरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोदिवक्रम कलानिशबादापनोदार दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाळलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी सिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचनाईका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवळी लाली मेरे लाल की जित देखो तला देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदी धरू पधारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलते तुझ लागी आपल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माऊली साधकाचा माया बाप दरुशनी हरिताप सुरवात
रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुलला पतंगे शरीर जायाचे ठेवणे तरसी अभिलाषी जनी थोड़ा बेस मुक्त कैवल्य तेजोनिपती भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदी शक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत दादांच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कडक असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं प्रतिष्ठान आणि वारकऱ्याचं श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि श्री महाराजांचा गोड असा चिंतनीय चार चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि अतिपरिचयाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंग अत्यंत महत्वाचा आहे आणि अभंग अतिपरिचयाचा आहे. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. मला असं वाटतं या ज्ञान मंडपामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याला आजचं कीर्तन काय कारणाने ते कारण माहिती नाही. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. काय लागतं? बोला बोला, काय लागतं? कारण. हेमंत भाऊ, काय लागतं? कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. कोणी जर म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण, म्हणे विनाकारण. होतंय का? विनाकारण कीर्तन होत? बोलता का तुम्ही? का जाऊ मी घरी? बरंच लांबून आलो मी. विनाकारण कीर्तन होत? बोला ना, बोला ना. विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू मायबाप, विनाकारणच कीर्तन होत आहे. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंज मध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला, नाही का? तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. आपल्या या श्री क्षेत्र फलटण तालुक्यातील साखरवाडी गाव आणि साखरवाडी गावात असणारे साखरासारखी गोड असणारी माणसं आणि या साखरवाडी गावामध्ये कैलासवासी हरिदास जयसिंग माडकर दादांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. दादांच्या पश्चात असणारा त्यांचा समस्त माडकर परिवार ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. श्री हरिभक्त पारायण परमश्रद्धेय मारुती नाना माडकर असतील, विशाल दादा माडकर असतील, यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. आणि साखरवाडी म्हणूनही महाराष्ट्रात एखाद गाव आहे याची प्रचिती याची अनुभूती मात्र आज आलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि साखरवाडी गावामध्ये साखरासारखी गोड असणारी माणसं मला या ठिकाणी लाभली. तुम्हा मायबापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला, येऊन उपस्थित झालो. तसं मला असं वाटतं आमचे परममित्र वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अनुयायी हेमंत दादा कोसकर यांच्या बावकलवाडीला मारुती दादांनी कीर्तन ऐकलं होतं. आणि गुरुजी मला असं वाटतं त्या कीर्तनाला कमीत कमी 3-4 महिने झाले असतील, नाही का? 4-5 महिने, 5 महिने झाले. आणि 5 महिने आधी ही तारीख मला देऊन ठेवली. मी पण एको कोपऱ्यात लिहून ठेवली, कारण 5 महिने आधी आलेली तारीख भरोसा कमी असतो, नाही का? कारण तिथे आलेलं एक स्मशान वैराग्य असतं. पण मारुती नाना त्यातले नाही. टायमावर ते कॉल करत राहिले, समयानुसार मला त्या ठिकाणी सूचित करत राहिले. आणि दिवसामागं दिवस निघता 5 महिन्यांनी तो अवधी, तो दिवस चालून आला. आणि साखरवाडीकर समाज बांधवांचा, श्रोतू वर्गांचा, मायबापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. येऊन उपस्थित झालो. जो गोड असं सुंदर असं नियोजन आहे, सुंदर असा मंडप आहे, सुंदर गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि जेवढी साऊंड सिस्टीम गोड आहे त्याच्यापेक्षा गोड दादाचा स्वभाव आणि दादाची स्माईल आहे, बरं का? आणि दादांची गोडची साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही सर्व गोड बसलेले आहात. फक्त एवढं तुम्ही थोडीशी रेंज मधून लांब बसलेल्या. एक सांगू का? बघा, बोलल्यानंतर जर फरक पडला तर या, कारण रोज सवय पायाजवळ माणसं असतात तर कीर्तन करायला ती स्फूर्ती माणसाला, ते स्पंदन जाणवत असतात. ऐका, तुम्ही बोलू नका, ऐका ना. मी आलोय आता 4-5 आचारी झाले म्हणजे स्वयंपाक बिघडण्याची दाट शक्यता आहे, म्हणून काळजी करू नका. आणि
आचार्य तसा मुरब्बी आचार्य, काळजी करू नका बरं का. जाता जाता तुम्हाला एक प्रसंग सांगतो. हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सांगितले जातात. आणि या 17 पुराणांचं सार म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि श्रीमद भागवतात आलेला प्रसंग आहे. जर मला असं वाटतं तुमचे कान जर तयार असतील ना, तर नक्की एवढा दृष्टांत संपल्यावर मला तुम्हाला सांगायची गरज नाही की तुम्ही कीर्तनात मागं बसलं पाहिजे की कीर्तनकाराच्या जवळ येऊन बसलं पाहिजे. त्याच्याकरता सांगतो, धावत्या वेळेस सांगतो. तर त्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेली सुंदर अशी कथा आहे. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करायचे, तर खोड्या करत असताना यशोदामाईनं त्या यमुनामाई जवळ जावं आणि यमुनामाईला म्हणजे त्या नदीला प्रार्थना करावी. यमुनामाई, जर माझ्या लल्लानं माझ्या कानानं जर खोड्या करणं थांबवलं तर 1000 दिवे लावून तुला मी अर्पण करेल. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं पाहिलं मी आहे म्हणून सर्वांचं अस्तित्व आहे, मी जर खोड्या थांबवल्या नाही तर यमुनामाईचं अस्तित्व राहणार नाही. म्हणून भगवंतानं काही काळापर्यंत त्या ठिकाणी खोड्या थांबवल्या. त्या ठिकाणी यशोदामाईला प्रचिती आली, अनुभूती आली की आपण यमुनामाई पुढे केलेला नवस हा मात्र त्या ठिकाणी सार्थकी लागला आणि कानाच्या खोड्या त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत. मग आता काय करावं? मग आता यमुनामाईचा नवस पूर्ण करण्याकरता 1000 दिवे सोबत घेऊन एका हातात 1000 दिवेचा भरलेला तो ताट आहे आणि दुसऱ्या हातात कानाला हातात धरलेला आहे आणि यशोदामाई यमुनामाईच्या किनाऱ्यावर येऊन उभी आहे. उभी राहिल्यानंतर खाली बसली. आता यशोदामाईनं एक एक दिवा लावावा आणि त्या पाण्यात सोडावा. माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथून काही पुढच्या अंतरावर जाऊन बसलेत. इकडनं यशोदामाईनं एक एक दिवा लावावा आणि पाण्यात सोडावा आणि पुढे भगवान परमात्म्यानं एक एक दिवा किनाऱ्यावर आणावा. हे दृश्य यमुनामाईनं पाहिलं, यशोदामाईनं पाहिलं, माफ करा. आणि यशोदामाई कानाला म्हणली, काना अरे काय करतोयस? म्हणले, आई तुझे दिवे लावते ना ते दिवे किनाऱ्यावर घेण्याचा प्रयत्न करतोय. आई हसलेन पटकन म्हणली, अरे काना एक दिवा नाहीये, 1000 दिवे आहेत, 1000. तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर लावणार आहे का? माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा देव म्हणतो, आई मी 1000 दिव्यांचा ठेका नाही घेतला. आई म्हणले, मग जो माझ्या रेंज मध्ये येईल ना आई, तो दिवा मी किनाऱ्यावर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून कधीही माणसानं देवाच्या रेंज मध्ये येण्याचा प्रयत्न करावा. बघा आता रेंज पुरली तर या पुढं. विठ्ठला 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 पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता जे आले त्यांना धन्यवाद आणि जे नाही आले त्यांना डबल धन्यवाद, नाही का? चला, कमीत कमी एवढ्या लोकांपुरता तरी आपली रेंज जाईल. देवाच्या रेंज मध्ये राहू. देवाच्या रेंज मध्ये राहिलं ना मग आपल्याला सुद्धा टॉवरफुल राहतं. मग नॉट रिचेबल हा शब्द आपल्या आयुष्यात येत नाही. म्हणून माणसानं देवाच्या रेंज मध्ये राहिलं पाहिजे. ऐका, भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, सर्वांच्या भजनी मंडळाच्या सहकार्याने हा 1 दिवसाचा माडकर परिवारामध्ये चालत असलेला पुण्यस्मरणाचा सोहळा आणि या सोहळ्याकरता आज या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थने उपस्थिती या ठिकाणी आहे, मी नेहमी सांगतो, गरम होतंय ना? गरम होतंय का? काळजी करू नका, कूलरही आली तुमच्या करता. आणि तुम्ही मला अजून गरम व्हायला लागलं की घरचाच बुवा म्हणून अजून सांगा, मिस कॉल द्या, नाही तर ऐकणं इशारा करा, मी अजून 2-4 मागवतो तुमच्या करता. फक्त कीर्तनाकडे लक्ष द्या. ऐका, 11:15 वाजलेले आहेत, आपल्याला 12ला थांबायचं. कितीला? म्हणून लक्षपूर्वक चिंतन गोड तुमच्या पुढे मांडणार आहे. आजचं कीर्तन तुमच्या आयुष्यभर तुम्हाला लक्षात राहील असं बोलून जाणार आहे. फक्त लक्ष माझ्याकडे असू द्या. मी बोलत होतो की नेहमी जसं माझी माता माऊली नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण माऊली जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत काय? आई शोभा येत नाही. तसं सप्ताह कीर्तन उत्सव किती दिवसाची असली पण जोपर्यंत अशी उत्कृष्ट टाळकरी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या कीर्तनाला शोभा येत. म्हणून यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार जोरदार जोरदार. वा वा, धन्यवाद. म्हणून आज ज्यांची प्रार्थना उपस्थिती या कीर्तना करताय, आपल्या भागाचं वैभव आणि वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अनुयायी, फडकरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, फडकरी कीर्तनकार चोपदार महाराजांनी मागाशी परिचय करून दिला. श्री हरिभक्त परायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार बाबांचं नाव विशाल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला परिचय असल्यामुळे नाव माहिती नाही. महाराज या ठिकाणी उपस्थित, महाराजांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो.
त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले आमचे जिवलग मित्र असणारे परमश्रद्धेय परम आदरणीय महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार, नामवंत कीर्तनकार, श्रीभक्त परायण बलराम महाराज संगीत विशारद यही गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या बाजूला जे तिसऱ्या माईकवर उभे आहेत, काय नाव? नामदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. तिकडे आमचे धोतरवाले बाबा, गणेश बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकीचे सर्व गावातलेच आहेत ना, बाकीचे सर्व टाळकरी गावातले आहेत. आता तुमचे सर्वांचे नावं मला माहिती नाही, पण तुम्ही मला लिहून द्या, मी पुढच्या वर्षी पाठ करून येतो बरं का. सुंदर असं भजनी मंडळ या ठिकाणी आहे. गोड असे दोघही मृदुंगाचार्य आहे. एकापेक्षा एक सरस रे असा त्या ठिकाणी म्हणजे समन्वय या ठिकाणी जुळून आलेला आहे. माझ्यासोबत आलेले, माझ्यावर नितांत प्रेम करणारे परमश्रद्धेय परमार्थ प्रेमी प्रसाद महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे उजव्या बाजूला ज्यांची ताकदीची साथ आहे, वय लहान पण कीर्ती, मूर्ती लहान पण कीर्ती महान. मी आल्या आल्या ज्यावेळेस खरं सांगतो नारदाच्या गादीवर, दादा खोटं बोलणार नाही, आल्या आल्या जसं तुम्ही मला सांगितलं ना, म्हटलं पक्का वाजायला कोण आहे, तुम्ही म्हणले ना महाराज आहे, म्हटलं आता हे लहानसं पोरगं काय वाजवण, पण जसं दिसतो तसं आणि म्हणूनच जग फसतंय नाही का. आणि म्हणून सुंदर अशी गोड पखवाजाची साथ आहे, हातात वजन आहे आणि गोड असं वाजवणं आहे. श्री भक्त परायण वा वा वा. म्हणजे साक्षात आज माऊलींकडनं आलो आणि इथं माऊलींचं पुन्हा एकदा दर्शन झालं. माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. वा वा. सुंदर असे विनेकरी आहेत आणि महाराष्ट्राचा आदर्श चोपदार पुरस्कार ज्यांना भेटलेला आहे, आमचे सुरेश दादा ना, सुरेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमच्या बागलवाडीवरनं, बावकलवाडीवरनं आलेले आमचे हेमंत दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व श्रोते भाविक वर्ग, सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होतो. सर्वांना धन्यवाद करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रभर माडकर परिवारातली जेवढेही लोक मला ऐकतायत, लक्षपूर्वक ऐका. मारुती दादा, महाराष्ट्रभर हे कीर्तन तुमचं दाखवलं जाणार आहे आणि आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत दादांच्या वर्षश्राद्ध निमित्त आपण कार्यक्रम केला, हे आपण आपल्या परिवाराला दाखवू शकतो. याच्या चित्रीकरणाकरता आज या ठिकाणी नाद ब्रह्म चॅनलचे सर्व श्रीभक्त परायण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आले ते माझ्या करता नाही, कोणाकरता? जे दादा आपल्यातून निघून गेलेत त्यांच्यावर आपले म्हणजे त्यांचे आपल्यावर काहीतरी उपकार आहेत आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याकरता उपस्थित असणारा हा समाजवर्ग आहे. विठ्ठल आणि म्हणून या सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ऐका, आज या माडकर परिवार वर्ष आधी दादा बाप हरवलेला आहे. बाप काय असतो ना, मी नेहमी सांगतो, बाप काय असतो त्याला विचारा ज्याच्या आयुष्यातला बाप निघून गेलेला आहे. बाप गेल्यावर बरीचशी मंडळी येतात आणि त्याला म्हणतात, बाळू बाळू रडू नको, रडू नको, मी तुझ्या बापासारखा आहे, बापासारखा आहे. बाप नाही, बापाची सर देवाला येणार नाही. दादा, बाप जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत कुठल्याही पापी माणसाची वक्र दृष्टी तुमच्या घराकडे येत नाही. पण बाप ज्या दिवशी निघून जातो ना, अख्खं गाव त्या घराकडे पाहिल्याशिवाय राहत नाही. बाप म्हणजे आई जर ममतेची करुणा भागणारी ममतेची जर मूर्ती आई असेल तर बाप मात्र आमच्या आयुष्यात आयुष्यभर कुठल्याही दुःखाचं ऊन आपल्या लेकराला लागू नये ती सावली देणारा म्हणजे बाप आहे. ऐका, मी नेहमी सांगतो, डोंगराळ गेलेला सूर्य पुन्हा कधीतरी उगवणार आहे, पण मातीआड गेलेला बाप नावाचा सूर्य याचा उदय नाही. दादा, सुंदर असा परिवार थाटामाटात चालत असताना घडू नाही ते घडलं. एक पॉइंट पुरवू द्या दादा, एक पॉइंट. हा, सुंदर असा थाटामाटात हा संसार चालू असताना घडू नाही ते घडलं आणि काळानं कुठं झेप घेतली कळाली नाही आणि काळानं झेप घेतली आणि सोन्यासारखा चालू असणारा संसार कधी विस्कळीत झाला कळालं नाही. दादा, कधी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार
होता सोन्याचा संसार राजा राणीचा वास होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार। आज राजा राणीनं थाटामाटानं चालू केलेला संसार, अरे देवा तो राजा आमच्या आयुष्यातला हिरवणेलाच रे दादा। म्हणून बाप काय असतो ना, त्या माडकर परिवारावर विचारा गड्या, 1 वर्ष तुमचं कुठं गेलं तुम्हाला कळालं नसेल, पण त्या 1 वर्षातला एक एक दिवस कसा मोजून काढला आणि कसा गेला हे विचारायचं असेल तर विचारा त्या माडकर परिवाराला। अरे सकाळी उठताना चहा हातात घेतला की त्या बापाचं स्मरण व्हावं, तोच बाप आपल्या बाजूला बसून कुठेतरी चहा पित होता। दुपारच्या वेळेला शेतात काम करत असताना, भाकरी खात असताना कुठेतरी तोच बाप आपल्या बाजूला बसून मांडी लावून जेवत होता, पण आज तो बाप दिसत नाही। ऐका ना, जो जन्माला आला त्याचं मरण निश्चित आहे। माणसाच्या आयुष्यातलं सर्व जावं, पण माणसाच्या आयुष्यातलं माय आणि बाप कधी जाऊ नये दादा। मी नेहमी सांगतो, मायबाप म्हणजे माझ्या आयुष्यात, मायबाप म्हणजे आमच्या आयुष्यात मिठासारखे आहे। जोपर्यंत तुमच्या जेवणात मीठ आहे तोपर्यंत मिठाची किंमत तुम्हाला कळत नाही, पण एखाद दिवस जर जेवणात मीठ नसलं तर एक घास घशाच्या खाली उतरत नाही। जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यावर मात्र एक दिवस सुद्धा पुरं सरकत नाही, याला मायबाप म्हणतात। देवाला प्रत्येकाच्या घरात येता नाही आलं म्हणून देवानं आपला प्रत्येकाच्या घरात पाठवलेला अंश म्हणजे मायबाप आहे, आणि म्हणून मायबापाच्या बाबतीत बोलावं तेवढं कमी आहे। आणि असा असणारा बाप या परिवारातून हरवलेला आहे, आणि त्या बापाच्या उपकारातून उतराई होण्याकरता हा कृतज्ञता सोहळा विठ्ठल 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 शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे, जीवन जगत असताना या भूलोकामध्ये, या मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचं ऋण आपल्यावर सांगितलं जातं। एक देव ऋण, दुसरं संत ऋण, आणि तिसरं म्हणजे पितरांचं ऋण। मायका देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता कृती आणि पद्धत शास्त्रानं वेदांतानं वेगळी सांगितलेली आहे। संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता कृती आणि पद्धत वेगळी आहे, आणि पितरांच्या उपकारातून उतराई होण्याकरता कृती आणि पद्धत वेगळी आहे। ऐका, माईक बंद करून ठेवा, तुमचे माईक बंद करा। हा, देवाच्या उपकारातून उतराई होण्याकरता कृती वेगळी आहे। मग सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे देवाचे आमच्यावर उपकार आहेत का? आहेत ना दादा? काय नाही देवानं 84 लाख योनीचा फेरा फिरून मनुष्य जन्म मिळालेला आहे, पुन्हा भेटल याची गॅरंटी मग देवानं दिला ना। देवाचे सर्वात पहिले उपकार जर काही असतील तर देवानं हा मनुष्य जन्म आम्हाला दिला। दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तो जोडसी नारायण। किती सुंदर नरदेह देवानं दिला बघा ना। डोळ्याच्या जागेवर डोळे आहेत, हाताच्या जागेवर हात आहेत, पायाच्या जागेवर पाय आहेत, कानाच्या जागेवर कान। एवढं सुंदर दिल्यानंतर सुद्धा असाही काही समाज म्हणजे असाही काही वर्ग या समाजामध्ये आहे की जो वर्ग देवाला सुद्धा नाव ठेवल्याशिवाय राहत नाही। एक मला आला, मला म्हटलं बाबा देवानं सुंदर बनवलं, देवाचे उपकार आहेत, पण देवाला एवढं समजलं नाही का हो? एवढं सुंदर शरीर देवानं दिलं आणि 2 झापड्या कशाला दिल्या? मला झापडे म्हणजे करतो ना तुम्हाला, हे झापड्या कशाला दिल्या? ऐकू तर याच्या नाही येतं, मग द्यायची काय गरज होती? त्याला म्हटलं देवाला तुझी चिंता होती। पहिलं बालपण आहे, नंतर तरुणपण आहे, नंतर म्हातारपण आहे। म्हातारपणामध्ये तुझी दृष्टी कमी होईल, तुला चष्मा लागल, मग त्या चष्माच्या दांड्या कुठं ठेवशील, कुठे टोकशील का? म्हणून देवानं केलेली ही पूर्वावस्था आहे। देवानं तोंडाच्या जागेवर तोंड दिलं। देवा ऐका, देवानं जर हे तोंड इथं न देता वरती दिलं असतं तर काय झालं असतं? चक्की सारखं जडावं लागलं असतं। महिला मंडळ कोणासारखं? चक्की जडतो ना, गिरणीत जडतो ना, त्या पद्धतीनं। पण देवानं केलेली ही पूर्वावस्था आहे की मनुष्य जन्म आम्हाला प्राप्त करून दिला। दुसरी गोष्ट, देवाचे उपकार म्हणजे हा जन्म जंक्शन आहे दादा। माणसानं ठरवलं तर माणसाला देवही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला संतही होता येतं, आणि माणसानं ठरवलं तर माणसाला माणूसही होता येतं, आणि माणसानं ठरवलं तर माणसाला राक्षसही होता येतं। एवढा अनमोल जन्म देवानं आम्हाला दिलेला, म्हणून त्या देवाचे आमच्यावर उपकार आहेत। हे जंक्शन आहे, तुम्ही ठरवा
तुम्हाला देव बनायचं का तुम्ही देव बनू शकतात. तुम्ही ठरवा तुम्हाला राक्षस बनायचं का तुम्ही राक्षस बनू शकतात. तुम्ही ठरवा तुम्हाला माणूस बनायचं का तुम्ही माणूस बनू शकतात. असा जन्म देवानं दुसऱ्या कुठल्याच प्राण्याला दिला नाही. गाढवाला देव बनता येईल का हो? नाही. कुत्र्याला कधी माणूस बनता येईल का हो? नाही. बरं ऐका, देवानं बोलण्याची ही वाणी सुद्धा फक्त माणसाला दिलेली. कधी कुत्र्यांना तुम्ही नामस्मरण करताना पाहिलं का? कधी गाढवाला वारी करताना पाहिली का? गाढव वारी करत, परत एकदा गाढव वारी करत, परत एकदा गाढव वारी करत. येत आहे लक्षात काय बोलतो? कारण वारी जवळ आली म्हणून सांगतो. गाढव वारी करत नाही, आणि जो वारी करतो त्याला गाढव म्हणत नाही. स्वानंद सुखनिवासी मामासाहेब दांडेकर कीर्तनात एक आवर्जून वाक्य सांगायचे. मामासाहेब म्हणायचे, माणसानं वारी केल्याशिवाय मरू. बोला बोला बोला. वारी केल्याशिवाय माणसानं, आणि जो वारी न करता मेला तो माणूस मेला असं म्हणू नये. म्हणून माणसानं आयुष्यातून एकदा तरी वारी करावी. देवानं एवढा सुंदर नरदे दिला, हे देवाचे उपकार आहेत. मग चला, देवाचे उपकार कळाले, संतांचे काय उपकार आहेत. अरे जो नरदे आपल्याला भेटला तो नरदे सन्मार्गी सत्मार्गी कसा लावावा आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यावा याचं दिग्दर्शन, याचं मार्गदर्शन जर आमच्या आयुष्यात कोणी केलं असेल तर ते संतांनी केलेले. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी, सोप करून सांगतात. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्म सांगितले संती, सोपे वर्म टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हा उपकार जर आमच्यावर कोण करत असेल तर संत करतात. ऐका, संत काय करतात? संत आम्हाला जागवतात. जगतो त्याला जीव म्हणतात, जगवतो त्याला देव म्हणतात, आणि जागवतो त्याला संत म्हणतात. संत देवालाही जागवतात आणि संत जीवालाही जागवतात. संत देवाला जागवतात. उठा पांडुरंग प्रभात समयोपातला, समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पायी. कोणाला जागवलंय? कोणाला जागवलंय? देवाला जागवलेला. उठा पांडुरंग प्रभात समयोपातला. जसं संत पांडुरंगाला जागवतात ना, तशी रखमाई घरच्या पांडुरंगाला सुद्धा सकाळी सकाळी जागवते. उठा पांडुरंग, उठा पांडुरंग प्रभात समयोपातला, समयोपातला. वैष्णवांचा नाही बरं का, मग उधारी मागणाऱ्यांचा मेळा दारी दाट. उठा पांडुरंग, उधारी मागणारी जमा झाली. संत हे देवाला जागवतात. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय चरणी जरेसी वेळा. संत साधू मुनी
अवघे झाले सी गोडा. दुसरं संत हे जीवाला जागवतात. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते. जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते. जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते. जागता 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 जगते. जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते. जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते. जागता जगदोगे जागता जगदोगे जाग जाग बोलते. जगदोगे जगदोगे जाग जाग बोलते. बोल शाबास शाबास. एकदा जोरदार टाळ्या वाजवाकडे यांच्याकरता. जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती. संत जीवाला जागवतात. आता जागा रे भाई जागा. मग संतांचेही आमच्यावर उपकार आहेत. चला, आणि तिसरे उपकार म्हणजे पितरांचे. पितरांचे उपकार तुकोबराय म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता. अरे आई वडिलांचा आपला जीव जरी त्यागला तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. मायका, जर त्यांचे उपकार फिटणार नाही, मात्र त्यांच्या उपकाराविषयी आम्ही मात्र कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आणि या कृतज्ञता सोडा म्हणतात. शास्त्रकारांना सांगितलं, माय बापाचे उपकार तुम्ही उतराई वाईट असेल तर 3 पद्धतीच्या कृती आणि पद्धती करा. तुम्ही माय बापाच्या उपकारातून उतराई झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रकारांना सांगितलं, पहिलं जर काय करायचं असेल तर आई वडिलांच्या उपकाराविषयी कृतज्ञता जर व्यक्त करायची असेल तर पहिलं काम करा, जीवतो वाक्य करणार. म्हणजे काय, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचे शब्द जपा, त्यांना जपा. ते जे सांगतात त्यांचं ऐकून घ्या आणि ते सांगतात त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा. पण शोकांती काय, पोरगा मोठा झाला की मग आई मात्र बोलायला लागते, बाप बोलायला लागतो. आणि मग पोराने म्हणावं, आई बाबा बोलू नका, अहो बोलू नका, तुम्हाला काही कळत नाही. मी म्हणतो, माय बापाला जर कळालं नसतं तर लहानपणी तुझ्या डोळ्यात काळं काजळ भरण्याऐवजी हिरव्या मिरचीचा ठेसा नसता का भरता आला. आणि गाडो म्हणतो माय बापाला कळत नाही. पण जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत सेवा करा दादा. मेल्यावर तर कोणी रडतो, मेल्यावर तर दुश्मनाच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहत नाही. पण जिवंत असताना जो माय बापा करता रडतो ना तो खरा त्यांचा पोरगा, बरं काय का. आणि म्हणून जिवंत असताना त्यांची सेवा करा. एक आईचे उद्गार आहेत, जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला मनतोस, आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दमा, तुला पाहून प्राण सोडिले रे बा, कुणी नाही पाणी पाजले. अरे जिवंत होती तेव्हा विचारलं नाही, कधी बरं वाटत नव्हतं तर कधी डॉक्टरला बोलवलं नाही. आता बोलून काय फायदा आहे, आता रडून काय फायदा आहे. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया. अरे मेल्यावर रडून काय फायदा आहे दादा. अरे ज्या वेळेस वाटलं की एक कप चहा प्यावं तुला म्हणली तर तू 1 रुपयाचं दूध माझ्या करता आणलं नाही रे, आणि आता रडून काय फायदा आहे. नाही का, जोपर्यंत माय बाप जिवंत आहेत ना दादा तोपर्यंत त्यांची सेवा करा.
तुम्ही त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करतात असं शास्त्राचं म्हणणं आहे. चला जीव तो वाक्य करणार. दुसरं वाक्य आहे, दुसरी कृती सांगितली मृताहांबरी भोजनात, की आपले पित्र गेल्यानंतर त्यांच्या नावानं अन्नदान करा, तर त्यांच्या उपकारातून उतराई होण्याची कृतज्ञता तुम्ही व्यक्त करत असता. आणि तिसरं म्हणजे गयायाम पिंडदानश्च, म्हणजे गयेला जाऊन पिंडदान करा. जर ह्या 3 विधी केला तर आपण आपल्या आई वडिलांच्या पितरांच्या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करतो असं शास्त्राचं म्हणणं आहे. विठाला 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 माडकर परिवार बघा, दादा आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत तर त्यांची सेवा केलेली आहे. मृताहांबरी भोजनात तेही आज होत आहे. गयायाम पिंडदान नक्कीच आता ते झाल्याशिवाय राहणार नाही. पण चौथी महत्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायासोबत संलग्न असल्यामुळे हा परिवार मात्र फक्त मृताहांबुरी भोजनात नाही करत आहे. म्हणजे फक्त अन्नदान नाही तर ज्ञानदानाचा कार्यक्रम या कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा हा परिवार करतो. म्हणून या परिवाराकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अन्नदानाचा कार्यक्रम आहे, सोबत सोबत ज्ञानदानाचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या ज्ञानदानाकरता असलेलं हे कीर्तन आणि कीर्तनाकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ऐका, यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देह झिजवणारे, इको थोडं कमी करा, गाताना तेच चला, अखंड देह झिजवणारे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारांनी या समाजाच्या कल्याणाकरता 1 नाही 2 नाही 3 नाही जवळजवळ 4 कोटी अभंग निर्माण केली. दादा, या 4 कोटी अभंगांपैकी 3,95,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही. जी उपलब्धी आहे 4092 अभंगांचा तो गाथा. आणि त्या गाथ्यामध्ये काही प्रकरण स्वानंद सुखनिवासी सद्गुरु गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचे आमच्यावर उपकार, की महाराजांनी त्याच्यात काही प्रकरणं करून दिली. द्वैत पर, अद्वैत पर, संत पर, मागणी पर, उपदेश पर, नाम पर, त्याच्यानंतर गवळण पर, अनेक प्रकारचे अभंग, कुट पर अभंग त्या ठिकाणी त्याची प्रकरणं करून दिली. आणि त्यातील आजचा जो अभंग आहे तो सम उपदेश प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाला 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 रंगी रंगे रेशी रंगे काय भुलला सी पतंगे. बाबा, कुठल्या ना कुठल्या रंगात रंगण्यापेक्षा लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली आहे ना, तू त्याच्या रंगात रंग. का? कारण असं आहे, कधी हे शरीर जाईल याचा भरोसा नाही. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाषी जने. बाबा, हे कधी जाईल याचा भरोसा नाही. कारण मी तुला ज्याच्या रंगात रंगायचं सांगतोय तो एकमेव असा आहे जो अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोदरा. बाबा, तो अंतकाळीचा सोयरा म्हणजे तो भगवान परमात्मा आहे. म्हणून काही करायचं असेल तर रंगी रंगे रेशे रंगे. पण बघा, मनुष्य जन्माला आला तो सर्व काही त्यानं लक्षात ठेवलं, पण मात्र 2 गोष्टी तो विसरला. कुठल्या 2 गोष्टी? 2 बातों के याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को तुझो श्री भगवान. एक, मनुष्य जन्माला आल्यानंतर मरणाला विसरला. कशाला विसरला? बोला बोला बोला, कशाला विसरला? मरणाला. आणि दुसरं, या जगाचा जगदीश्वर भगवान पांडुरंग परमात्म्याला विसरला. एक, देवाला विसरला. 2 बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को तुझो श्री भगवान. एक मरणाला विसरला आणि दुसरं मात्र त्या ठिकाणी देवाला विसरला. देवाला विसरला, हो देवाला विसरला. म्हणून तर आज शोकांतिका आहे. काही कवींना वर्णन करावं लागतं की बाबा देवाचं नामस्मरण करा. काही अशी मूर्ख समाज आणि अशी मूर्ख जात आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आली देवा, की ते देवाचं अस्तित्व मानायला तयार नाही. मला एकानं विचारलं होतं, महाराज रोज कीर्तन करता, सांगा बरं देव कुठं आहे? म्हटलं का बरं? म्हणे देवाला पाहायचंय. त्याला म्हटलं मूर्ख, अजून तुला हेच कळलं नाही. देव पाहण्याचा नाही तर देव अनुभवायची गोष्ट आहे. विठाला 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 विठाला. तरी तो म्हणतो नाही नाही नाही, मला देव बघायचाच आहे. कुठाय देव? तुमच्यापैकी कोणी देव बघितलाय का? पण मी सांगू, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देव आहे, देव परी नाना परी, देव नटला नाना परी.
माझ्या दादाचं. देव आहे, देव आहे, देव आहे कुठे? हृदय मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परे. देव आहे बाबा, फक्त तुम्हाला कुठं शोधायचं आहे? हृदय मंदिरात देव शोधायचा आहे. देव आहे, पण तरी लोकांना देव दिसत नाही. मी त्यांना म्हणतो मी देव पाहिला. लोक म्हणतात महाराज आमचं आयुष्य गेलं संप्रदायामध्ये, देवानं स्वप्नात दर्शन दिलं नाही, मला साक्षात देव दिसला. कुठं? माझ्या घरात माय आणि बाप हेच माझ्यासाठी देव आहे दादा. तू का म्हणे माय बापे अवघी देवा अवघी देवा माया बाप अवघी देवा रूपे अवघी देवा आणि अवघी देवाची स्वरूपे. तो सच है कि भगवान है, हे मगर फिर भी अनजान है. धरती पर रूप माँ बाप का, इस विधाता की पहचान है. काही लोक म्हणतात महाराज तुम्ही पिक्चरचं गाणं म्हणतात. हो गाणं पिक्चरचं आहे, पण भाव त्याच्या मागचा चांगला आहे ना. मी काय लैला को भूल जाऊन मजनू को भूल जाऊ म्हणून नाही राहिलो. इथं चांगलंच म्हणतोय. देवाचं स्वरूप म्हणजे मायबाप आहेत, आणि त्या मायबापाला बघणं म्हणजेच देवाला बघणे. देवा सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, दया सेवेसे कीर शरीरे लोन कीजे. मायका पहिलं हा समाज विसरला असेल तर देवाला विसरला, आणि दुसरं म्हणजे मरणाला विसरला. पण ऐका, आपण जरी मरणाला विसरलो, मात्र या मरणाच्या दारावर जो मुकदम आहे ना, तो आपल्याला मात्र विसरला नाही. ऐका, 2 वर्षाचा कालखंड गेला, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. या 2 वर्षाच्या कोरोनामध्ये लोकांचा व्यवसाय बंद झाला, ठप्प झालेत. लोकांच्या नोकऱ्या गेल्यात नाही का, रोजगार बंद झालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणाचे गाडीचे हप्ते, कोणाचे घराचे हप्ते, कोणाचे दुकानाचे हप्ते आपण भरायला विसरलो. पण मला खरं खरं सांगा, बँकेचा मॅनेजर तुमच्याकडनं हप्ते घ्यायला विसरला का हो? नाही, त्यानं प्रत्येक महिन्याला नोटीस पाठवली. तसं आपण जरी मरणाला विसरलो, मात्र या मरणाच्या दारावर जो मुकदम आहे ना, तो आपल्याला विसरला नाही. म्हणजे त्या मरणाच्या दारावर जो मुकदम आहे, त्या देवानं सुद्धा आपल्याला नोटीस पाठवली. हो, माणसाला मरण कळत असतं दादा. एकदा रस्त्यानं चालत असताना, वारीत चालत असताना 2 लोक गप्पा मारत होते. पहिला दुसऱ्याला म्हणतो, रामभाऊ मला जर मरण कळालं असतं ना, तर राजा परीक्षितीसारखं स्वतःचं जीवनाचं सार्थक करून घेतलं असतं. दुसरा म्हणतो, श्यामभाऊ खरं आहे बा, मरण कळत नाही, पण कळायला पाहिजे होतं. मी त्या दोघांच्या मध्ये शिरलो. म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं मरण कळत नाही? आमच्या शास्त्रात आणि वारकरी संप्रदायात उल्लेख आहे, माणसाला स्वतःचं मरण 6 महिने आधी कळतंय. किती महिने आधी? ऐकताय का तुम्ही? का झोपून गेले? किती महिने आधी? 6 महिने आधी माणसाला स्वतःचं मरण कळत असतं. ते म्हणे महाराज कसं काय? म्हटलं शक्य आहे. माणसाला मरण कळतं, पहिली नोटीस देव पाठवतो. एक नोटीस. पहिली नोटीस कोणती? कृतांतस्य धूले धुते जरा कर्ण मुले. बाबा, यमाची दासी आपल्या कानात येऊन सांगते काय? मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूच्या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आले, मृत्यूच्या भेटी जवळी आले.
जरा कर्ण मुले सांगोली गोष्टी. कानाजवळचा केस पांढरा झाला की समजावं देवानं पहिली नोटीस पाठवली, बाबा आपली एक्सपायरी जवळ आली. रामायणातला कथा भाग तुम्हाला माहिती आहे. राजा दशरथानं आंघोळ केली, नवीन कपडे परिधान केले, डोक्यावर मुकुट घालावा म्हणून आरशासमोर जाऊन उभा राहिला आणि राजा दशरथाचं लक्ष गेलं कानावर, कानाजवळच्या केसावर. केस पांढरा झालेला दिसला. राजा दशरथाला कळून आलं देवानं पाठवलेली नोटीस आहे. लगेच निर्णय घेतला, पुढच्या 2 दिवसात रामाला त्या ठिकाणी काय करायचं, या अयोध्येचा राजा करायचं. एक केस पांढरा झाला, सर्व राज्य त्या दशरथानं स्वाधीन केलं. आता तसा दशरथही नाही ना आता तसा राम सुद्धा. आताच्या दशरथाचं एकही काळं राहिलं नाही, सर्व पांढरी झाली. मंदादा त्यानं परत काळा रंग लावू लावू काळी केली, पण कमरेच्या चाव्या मात्र रामाला दिल्या आणि म्हणतो राम चांगला नाही. अरे दशरथच चांगला नाही, राम कुठून चांगला राहणार. माहिका विनोदाचा भाग वजा करा, पण पहिली नोटीस देवानं पाठवली. माणसाला मरण 6 महिन्या आधी कळत असतं. किती महिन्या आधी? बोला ना किती महिन्या आधी सांगू का तुम्हाला? फक्त घाबरू नका. आणि मी जे सांगल ते इथं ट्रायल करू नका. उद्या करा, उद्या आज नाही करायचं. ऐका, सांगतो, बोलू नका, ऐका. 2च मिनिटात सांगतो. माणसाला मरण 6 महिने आधी कळतं. कमीत कमी दादाच्या पुण्यस्मरणात मला 6 महिने आधी मरण कळतं. एवढं कळालं म्हणजे तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. ऐका, 6 महिने आधी कळत आहे माणसाला मरण. कसं कळतंय? सकाळी उठायचं आणि उठल्यानंतर आमच्याकडे आता नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदेवता हा पूर्वेने उगवत असतो. तुमच्याकडे हा म्हणजे सारखंच आहे आपलं, नाही का? पूरब से सूर्य उगा घना दिया. सिस्टीम गोडे, वाजवणारे चांगले, म्हणणारे चांगले, म्हणून माकड पण उड्या मारण्याचा प्रयत्न करतो. बाकी काय नाही. पूर्वेने सूर्य उगवतो. सोप्या भाषेत सांगतो, वारकऱ्याच्या भाषेत, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार. आली का नारायणगावची आठवण? नाही आली? बरं, तुमच्याकडे बरं, आमच्याकडे वातावरण लयच पेटलंय बरं का. ऐका, सूर्य उगवला, पूर्वेने सूर्य उगवतो. ऐका, सकाळी उठल्यानंतर पूर्व दिशेने चालत जायचं. पूर्वेकडे चालत असताना तुमची सावली ही नैसर्गिकरित्या ही पश्चिमेला पडते. पण सावली पश्चिमेला न पडता जर दक्षिणेला पडली तर समजावं मरण 6 महिन्यावर आलं. किती महिन्यावर? काल असंच सांगत होतो पनवेलला कीर्तनात, 6 महिन्यावर मरण. पूर्वेकडे चालत असताना पश्चिमेला सावली. तुमचं जाऊ द्या, आमचं अख्खं भजी मंडळ चेक करत होतं आपली सावली कुठं पडती म्हणून. पण ऐका, हे करायचं पण उद्या, आज नाही बरं का. 6 महिन्यावर मरण कळतंय ना. चला पुढे 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 सांगितलेलं आहे. कसं आहे, नदीतून चालत असताना, आपल्या गावाला नदी आहे ना, निरामाईचं पात्र आहे ना. बरं, निरामाईच्या पात्रात उतरल्यानंतर गुडघ्याबरोबर पाण्यात जायचं नाना आणि डोकावून बघायचं. डोकावून बघितल्यानंतर आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतंय. आपलं प्रतिबिंब आपण बघत असताना आपलं धड दिसत असेल आणि मुंडकं दिसत नसेल तर समजावं मरण 3 महिन्यावर आलं. किती महिन्यावर? ऐकताय ना. चला पुढे. सकाळी आंघोळ करत असताना आपल्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे, बोलू नका, हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे, डबेने आंघोळ करायची. गंगेचं, यमुनेचं, गोदावरीचं, नर्मदे, हरर गंगे हरर गंगे हरर गंगे. सकाळी आंघोळ करत असताना, डबेने आंघोळ करत असताना तुमचा डाव्या खांद्याचा भाग आणि हृदयाचा भाग जर कोरडा राहिला तर समजावं मरण 3 महिन्यावर. किती महिन्यावर? जशी तुम्ही टक लावून ऐकता ना तशी सर्व टक लावून ऐकायला लागले. पण एक समोर बसलेले बाबा लय हसत होते. मला रावलं नाही. बाबा म्हटलं तुम्ही का बरं असता? म्हणे बाबा तुम्ही जे तिसं सांगितलं ते आपल्या आयुष्यात येणारच नाही. कसं काय? म्हणे आपण डव्यानं आंघोळच करत नाही. म्हटलं का बरं करत नाही? म्हणे आपला पोरगा सिव्हिल इंजिनियर आहे, असा बंगला बांधला, त्या बाबा एकदा शावर चालू केलो आणि त्या शावर खाली बाबा माणूस उभा राहिला की पूर्ण भिजतोय बाबा. मग काय डावा खांदा कोरडा राहत नाही आणि हृदय कोरडं राहत नाही. त्याला म्हटलं दादा, ज्या दिवशी देवाची पावर काम करणार त्या दिवशी तुझं शावर सुद्धा काम करणार नाही. ऐका, 3 महिने, 6 महिने, 3 महिने, 1 महिना. चला आता पुढे. पुढची लक्षण माऊली ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी गोड अशा अभंगात सांगितलं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, कानी घालून
नाद ते ऐकावे न दिसता जावे नऊ दिवस कानात बोट घालायचा नाद ब्रह्म ऐकू येतो नाही ऐकू आला की समजावं ही शेवटची नवरात्र आपली चला पुढचं भुवयाच्या गाठी न दिसता जाना आयुष्याची गणना 7 दिवस भुवयाच्या म्हणजे भुवया आपल्या डोळ्याने आपल्या भुवया आपल्याला दिसतात आता नका बघू घरी गेल्यावर बघा आणि त्या जर दिसत नसतील तर समजावं मरण किती दिवसावर आहे पण ऐका ना भुवया दिसतील कोणाला ज्याच्या शिल्लक असतील ज्यानं कोरून बांधारे बांधले त्याच्या शिल्लक राहणार आहे का पेटी मास्तर नाना तुमचं नाव काय हा हरिभाऊ नाना ऐका हरिभाऊ एक दिवशी माझी बायको माझ्याकडे आली मी कीर्तनाला घरी गेलो म्हणले ऐका ना म्हटलं काय म्हणे माझ्या फुई बहिणीचं लग्न आहे फुई बहीण करते तुम्हाला फुई बहिणीचं लग्न आहे म्हणली म्हटलं बरं मग म्हणले येऊ का जाऊ म्हटलं कुठं म्हणे आता जाते नाही लगेच येते म्हटलं कुठं म्हणे पार्लरला म्हणतो कोणतं पार्लर म्हणे ब्युटी पार्लर म्हटलं बरं जाय बाई मला असं वाटलं तिथे जाऊन काहीतरी चेहरा वगैरे साफ करल काहीतरी केस वगैरे नीट करल ती आली तिकडनं 1 तासानं घरी आल्याला मी तर तिचा चेहरा पाहिला म्हटलं का ग लक्ष्मी तू काहीच केलेलं दिसत नाही ती एकदम जवळ आली माझ्या आणि जवळून हे काय केलं म्हणले म्हटलं काय केलं महाराज तिच्या बुवया पाहिल्या हरिभाऊ तलवारीला काय धार असेल एवढी धार होत्या बुवयांना अरे मला सांगा एवढी धारवाली जर तुमची भोई असेल एवढी बारीक झाली ती डोळ्याने दिसणार आहे का नाही देवानं दिलेले त्याच्यासोबत छेडछाड माणसानं करू बाईनं केस सुद्धा कापू नये बाईनं केस कापणं म्हणजे नवऱ्याचं आयुष्य कमी होऊ नये विठ्ठल 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 मग केस कापणं म्हणजे नवऱ्याचं आयुष्य कमी होणं विशाल बाबा आता जिचं बॉबकट असेल तिच्या नवऱ्यानं काय करावं विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून ऐका हे देवानं दिलेले भुवया आपल्या डोळ्यात दिसत नसतील की समजावं मरण 7 दिवसावर आलं चला पुढे सांगितलेले डोळे घालून या बोट चक्र ते पहावे न दिसता जाणावे 5 दिवस डोळ्यात बोट घातलं की बोट चक्र दिसत नसेल तर समजावं 5 दिवसावर मरण आहे पुढचं लक्षण माऊली ज्ञानोबा सांगतात ना सागरेचे अग्र न दिसता नयनी तेची तिनी मना राम कृष्ण तेची तिनी मना राम कृष्ण ना सांगरेचे अग्र न दिसता नयनी आपला नाकाचा शेंडा आपल्या डोळ्यांना आपल्याला दिसतो मला माहिती नाही कोणी करणारच प्रॅक्टिकल दिसला ना आपला नाकाचा शेंडा आपल्या डोळ्याने दिसतो दिसला नाही की आपल्या घरच्या लक्ष्मी बाई 4 पेट पोहे कर दुपारच्या जेवणाला आपली गॅरंटी आणि म्हणून बघा म्हातारी माणसं आजही सांगतात मेल्यावर सर्वात आधी जर परिणाम कुठे होत असेल तर तो नाकावर होतो आणि नाकाचा शेंडा वाकडा होतो मला सांगायचं काय मरणाची नोटीस सुद्धा देव आपल्याला पाठवत असतो मरणाची नोटीस पाठवणारा देव आपण त्या मरणाला विसरलो देवाला विसरलो आणि या सगळ्या सोयऱ्यांसोबत आपल्या परिवाराच्या नादी लागलो पण संत म्हणतात परिवारासोबत किती राहा ऐका जी 7 जन्मापर्यंत तुझ्या सोबत राहील अशा 7 फेरे घेऊन जी आपल्या घरात आली पण आपल्या मेल्यावर परिस्थिती अशी आहे पत्नी आंगन तक परिवार शमशान तक बेटा अग्निदान तक और आपका कर्म भगवान तक विठ्ठल 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 जलने वाला कोई नाही जाणणारे भरपूर असतात पण जळावं लागतं ते मात्र माणसाला एकट्याला आणि मग त्याला कळतं बाबा कोणी कोणाचं नाही हा सर्व मायेचा बाजार आहे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार हा कुठला बाजार आहे मायेचा बाजार आहे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहतील तुटतील रागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार
मायेचा बाजार आहे, कोणी कोणाचं नाही. मग संतांनी सांगावं, या समाजाच्या डोक्यावर परिणाम व्हावा आणि समाजातला एक साधक उठावा आणि माऊली ज्ञानोबारांना म्हणावं, जगद्गुरु तुकोबारांना म्हणावं, तुकोबाराय अहो आयुष्यभर ज्या परिवाराकरता सर्व काही करता आलो, पण तो परिवार सोबत येत नाही तुम्ही असं सांगतात. मग तुकोबाराय आम्हाला सांगा ना, असं कोण आमच्या आयुष्यात आहे जो शेवटच्या वेळेपर्यंत आणि शेवटच्या वेळेला आमच्या सोबत येईल. तुकोबाराय म्हणतात, असा तुमच्या आयुष्यात एकच सोयरा जोडा जो तुमच्या आयुष्यात शेवटपर्यंत येईल. अभंगाचं शेवटचं तुमच्या शेवटच्या वेळेला हा सर्व परिवार जो दिसतोय ना, हा माध्यान्ह काळापुरता आहे. पण शेवटच्या वेळेला जर तुमचं सखे सोयरा जर कोण असेल तर तो कोण आहे? तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा. बाबा शेवटच्या वेळेला येणारा आणि अंतकाळीच्या वेळेला तुझ्या जवळ राहणारा फक्त भगवान परमात्मा. तुका म्हणे विठोदरा, अंतकाळीचा सोयरा. मग का हो, हा देव आमचा सोयरा व्हावा आणि हा देव आमच्या जवळ यावा. जर असं आम्हाला वाटत असेल तर तुकोबाराय आम्ही काय करायला पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, ऐका, तुम्हाला जर वाटतं ना देव तुमच्या जवळ यावा आणि देव तुमचा होऊन राहावा, तर याच्या करता तुम्ही एक काम करा. आतापर्यंत तुम्ही जिच्या रंगात रंगात आले ना, ती लक्ष्मी जिच्या रंगात रंगली, तुम्ही तिच्या रंगात रंगा. अभंगाचं पहिलं चरण.